और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिम कर्णिक रोड परिसरातील जॉईंट सब रजिस्ट्रार क्रमांक 1 कार्यालयात आज प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळालंय। अवघ्या 8,000 रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणकडून कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मालमत्ता नोंदणीसारखी महत्त्वाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। मालमत्तेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी दूरदूरवरून आलेले नागरिक कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर भर उन्हात ताटकळत उभे होते। काही जण आतमध्ये अंधारात बसले। अनेकांनी कामासाठी विशेष सुट्टी काढून कार्यालयात हजेरी लावली होती। मात्र वीज नसल्यानं संगणकीय प्रक्रिया बंद पडली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। यामध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागला। पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला। दरम्यान कार्यालयातील काही कर्मचारी मात्र मोबाईलवर व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर बाहेर नागरिक त्रास सहन करत असल्यानं संतापाची लाट उसळली। अवघ्या काही हजारांच्या थकबाकीमुळे महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित होणं ही बाब प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साथ देणारी असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येते। तर या घटनेमुळे कल्याणच्या सब रजिस्ट्रार कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। आम्ही भिवंडी कामच करून आलेलो। पहिलेच एवढं ऊन आहे आणि इथं गरमीमध्ये लहान बाळाला घेऊन बसायला लागते। इथं पाण्याची सोय नाही ना, बसायची सोय नाही। काय नेमकं कारण आहे इकडे तुम्हाला थांबवण्याचं? लाईट नाही आहे। काय वाटतं शासकीय कार्यालय त्या ठिकाणी लाईट नाही, काय तुम्हाला वाटतं? इथलं वीज बिल भरलेलं नाही त्यामुळे लाईट कापली आहे। काय नेमका त्रास होतोय? किती जणांना त्रास झालेत? किती जण आलेले आहेत? काय भरपूर लोक आलेले, बऱ्याच वेळापासून दुपारपासून बसलेले आहेत। वयस्कर माणसं आहेत, सगळ्यांना त्रास होतो गरमीचा। गरमी पण आहे आणि बसायला जागा पण नाही, पाणी पण नाही, कुठलीच व्यवस्था नाही। नेमका त्रास आहे? रजिस्ट्रेशन ऑफिसला आलो आहे रजिस्ट्रेशन करायला। किती वाजता? 1 वाजता आलो आहे। हां, त्यापासून लाईटच नाही। वयस्कर आहे आमची एक आजी, 80 वय आहे त्यांचं। आजूबाजू आहेत लोक। काय सांगतात ते लाईट नाही तर बिल काय? नाही भरला 4,000 रुपये। माझ्याकडनं काय बोललो 5,000, बॅलन्स ठेवा 1,000 रुपये। विचारा, लोक बघा ना बसलेत। त्रास होतोय? प्रेग्नेंट लेडी होती, बिचारी तर गेली बसून बसून। काय सांगाल या इकडे किती वाजेपासून लाईट नाही? अजिबात सोय तर नाही आणि लाईट सकाळपासून 1 वाजेपासून लाईट नाही आहे। कमी कमी रिपेअर करायला पाहिजे ना काहीतरी। लहान मुलापासून लेडीज वगैरे येत आहेत, कामं थांबलेत लोकांची। लाईट अजिबात नाही आहे। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।